हा जेव्हा देठ खालती बसतो ना तेव्हा जून असतो. आंबा ह्याला फळमाशी आहे. कटिंग होऊन येण्यासाठी हे ब्लेड लावलेलं असतं. खाली पडला तरी डॅमेज ना. हे अस्सल ऑर्गॅनिक आंबे म्हणतात. 1 वर्ष कलम लागतात, 1 वर्ष नाही लागत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय देवगडला आपल्या गावामध्ये. आणि आपल्या गावामध्ये देवगड हापूस आंब्याची जी बाग आहे तिथे आपण हा व्हिडिओ बनवतोय की आता इथे नॉर्मली सर्व आंबे जे ते ओढलेले आहे म्हणजे काढलेले आहेत. आणि आता काही शेवटचे आंबे जे काढले जात आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे आंबे काढतात आणि काय पाहिलं जातं. आणि देवगडमध्ये असे कोणकोणते गाव आहे जिथे तुम्ही प्रॉपर देवगड हापूस आंबा मिळतो. आणि मुंबईमध्ये आपल्याला सगळेच ठिकाणी जे आहे ते देवगड हापूस म्हणून विकला जातो. पण अस्सल देवगड हापूस हा कुठे कुठे मिळतो आणि देवगड भाग हा किती मोठा आहे, किती लहान आहे, ते सर्व गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बागेमध्ये किती कलम आहेत? आमच्या बागेमध्ये 40 कलम आहे. 40 कलम आहे. आणि आपण 40 कलम ही कशा पद्धतीने करता? ऑर्गॅनिक कलटाक पण वापरतात? नाही, आम्ही ऑर्गॅनिक सेंद्रिय खत वगैरे. आणि या वर्षी काय आंब्यांचं शॉर्टेज आहे का? नाही, आम्हाला तसं काय शॉर्टेज नाही वाटलं. अच्छा, तुम्हाला आमच्या बागेत समाधान तुमच्या बागेत समाधानकारक. अच्छा, आंबा आलाय? हो, जेवढा पाहिजे तेवढा आलाय. अरे वा. या आंबा हा कशा प्रकारे काढला जातो ते आपण बघूया. हो. तर मित्रांनो, हा दादा पण आहे आपल्या समोर, हा आंबा काढतोय. तर दादा, तुझं नाव काय? माझं नाव सौरभ कांदळकर आहे. आता आंबा हा कसा जेव्हा देठ बसतो खालती त्यावेळी काढला जातो. त्यावेळी तो जून असतो, जेव्हा खोलगट होतो. हा जेव्हा देठ खालती बसतो ना तेव्हा जून असतो. अच्छा. मग काही आंबे असे असतात की ते कोवळे असतात, ते काढून काही उपयोग नसतो. अच्छा अच्छा. मग ते वेस्टेज होतात ना, ते वाया जातात, ते पिकत नाही. अच्छा. आणि हे जे देठ बसलेले आंबे आहेत ना ते प्रॉपर पिकतात. आणि याची जी टेस्ट आहे ती अलग असते. हा जो देठ आहे ना तो हा बघा वरती आहे. हा तसा जुनच आहे, पण हा बघा हा जो देठ आहे ना पूर्णपणे जेव्हा वरती असतो तेव्हा हा कोवळा असतो. आता हे बघा, हा जो आंबा आहे ना ह्याचा देठ बसलेला आहे, त्यामुळे हा जून आहे. म्हणजे पिकला, हा पिकू शकतो प्रॉपर व्यवस्थित. म्हणजे हा ऍक्च्युली आता हा 70% पिकलेला आहे ना. 70% पिकलेला आहे. हो. मग आडीत घालून आपण याला पिकवू शकतो. त्याला गवत वगैरे टाकून म्हणजे पेंड वगैरे टाकून त्याला पिकवू शकतो. त्याला पिकवायला काही केमिकल नाही लागत ना? नाही ना. तुम्ही याला नॅचरली पिकवू शकता. पण हा जो आहे याला तुम्हाला कंपल्सरी केमिकल वापरावं लागणार. अच्छा. कारण याचा देठ नाही बसला. हा इथं जरा जून आहे त्यामुळे हा पिकू शकतो. जो दुसरा असतो ज्याचा देठ पूर्णपणे वरती असतो तो पिकू शकत नाही, त्याला केमिकल वापरावंच लागणार. आणि जरी पिकला तरी तो म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती अलग आहे, पचपचीत वगैरे. आणि आता पाऊस बिऊस पडला होता का इथे? नाही ना, तसं नाही, एवढा नाही पडला मधीच. तो पण कमी प्रमाणात पडलेला, जास्त नाही. मग त्याचा इम्पॅक्ट नाही होत कमी प्रमाणात पडला तेवढा नाही. तर जास्त पडला तर मग पचपचीत होते ना चव पण. आणि माशी वगैरे म्हणजे माशीचं वगैरे जे प्रमाण आहे ते जास्त आहे. आता हाय पण कमी प्रमाणात आहे. अच्छा. याच महिन्यात येते ना, मे महिन्यात फळमाशी? याच महिन्यात. आता हा बघा, हा जो आंबा आहे ह्याला फळमाशी आहे. अच्छा. डंक. आणि हा बघा, हा चांगला आंबा आहे. चांगला आंबा आहे. हा जो आहे ह्याला फळमाशी आहे. मग हा आंबा आता वेस्टेज झाला? हा पिकू शकत नाही. हा पिकला की इथून म्हणजे हे होणार, खराब होणार, डॅमेज. हे सॉर्टिंग होणार. अच्छा. सॉर्टिंग, ग्रेडिंग होणार. म्हणजे वजननुसार ना? वजननुसार. मग हे वजन जे आता कच्च्या आंब्याचे केलं जातं आणि तसं विकला जातो की पिकल्यावर जे वजन असतं ते पकडलं जातं? नाही, कच्चा आंबा ग्रेडिंग केली जाते. कच्चा आंबा ग्रेडिंग आणि पिकल्यावर थोडं वजन कमी होतं. आता हा जो आहे हा घळ आहे आणि ह्याला ब्लेड लावलेले आहेत. कारण कसा हा जो आंबा असतो तो आपण खिचून काढला तर हा देठ जो आहे तो तुटून येणार. अच्छा. त्यासाठी हा प्रॉपर कटिंग होऊन येण्यासाठी हे ब्लेड लावलेलं असतं. अच्छा. हे बघा, हे असं प्रॉपर कट होतो. अच्छा. आणि मग हे डेट तुम्ही काढता का पूर्ण? हे पूर्ण नाही काढत, हा इतकाच काढतो. अच्छा. कारण हा पूर्ण ठेवला तर पूर्ण देठ तुटणार. अच्छा. म्हणून असं थोडासा डेट ठेवून काढावं लागतं. थोडासा डेट ठेवून काढावा. अच्छा. आता आपण बघूया एक आंबा काढताना. हा बघा, हा अशा प्रकारे ओढला जाणार आता. बघा, ही एक टेक्निक आहे ना? टेक्निक आहे. व्यवस्थित काढला पाहिजे, नाही तर आंब्याचं वेस्टेज होईल. बघा सुंदर. हा एक वरती आहे मध्ये.
व्यवस्थित घेतला. खाली पडला तरी डॅमेज ना? डॅमेज. हा म्हणजे एक टेक्निकली काढला पाहिजे तो. हे कष्टाचं काम आहे, सोपं काम नाही. सकाळपासून चाललंय. हा सकाळपासून चाललं. मोरामुळे मध्यंतरी पावसासारखी फार पडली. खार पडले. चिकट सपन पाला. अच्छा अच्छा. आता जरा मग हे डिंका बिंकाचे डाग असतात ते आंबे पण चांगलेच असतात. चांगलेच असतात खराब ना. 8 दिवस 15 दिवसांनी राऊंड मारला जातो आणि बघितला जातो कशा पद्धतीने आंबे पिकले आहेत की नाही. बिटके पण काढले, बिटके आंबे. आणि हे अस्सल ऑर्गॅनिक आंबे. अशा प्रकारे हे आंबे काढलेले आहे बघा. हे बघा बिटके ना, बिटके आंबे. आणि हा मोठा आहे आंबा. आणि असं म्हणतात 1 वर्ष कलम लागतात, 1 वर्ष नाही लागत. नाही, खरं आहे. खरं आहे ना? 1 वर्ष लागतात, 1 वर्ष नाही लागत. आणि या वर्षी असं म्हणतात की आंबा कमी आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याचं मागचे कारण काय असेल? कारण काय, हवामानाचा बदल. हवामानाचा बदल. साखर असं याला काय विलाज नसतो. ते ऊन जास्त आहे, उष्णता, त्यामुळे साखर होतो. साखर होतो. अच्छा. आणि त्याला काही विलाज वगैरे? त्याला विलाज वगैरे काय नाही. अच्छा अच्छा. मी आताच एक पाहिला, जामसंड्याला स्कॅनिंगची मशीन आली आहे. हो आहे ती. त्या मशीन मध्ये स्कॅन केला जातो आंबा. आम्ही यावर्षी नाही घेतली आहे ती, पण पुढे घेणार आहोत. अच्छा अच्छा. आणि तुम्ही GI टॅग वगैरे पण देता? हो, GI टॅग आहे तुमच्याकडे? देवगडचा आंबा साली आहे, त्याला पातळ सालीचा आणि चवदार असतो. चवदार असतो, मधुर, गोड आणि मधुर असतो. अच्छा. आणि आपला देवगड हा जो पट्टा आहे, इथे जे बागा आहेत, तर आपण काय म्हणाल की कोणकोणते असे गाव आहे जिथला आंबा प्रॉपर देवगड मध्ये गृहीत धरला जातो? तळे बाजार आहे, वेगवेगळे गाव. तळे बाजारच्या पुढचा आंबा आहे ना, तो जरा जाड सालीचा आहे. जाड सालीचा आहे. आणि हा इकड तळे बाजारच्या अलीकडचा पातळ साली आंबा आहे. अच्छा. मग इथे कोणकोणते गावं येतात जिथे प्रॉपर देवगडचा हापूस आंबा? प्रॉपर देवगडचा म्हणजे आता कट्टा, आनंदवाड, इथे मुंबरी, तुमची मुंबई, तागा मुंबई, आमचा गाव देवगड, किल्ल्याचा. आणि वाळकेवाडी येते. वाळकेवाडी पण समुद्राच्या किनाऱ्याला. कुंकेश्वर पण. हो, कुंकेश्वर पण. बरोबर. हे सगळे जे गावं दादांनी बोलले ते प्रॉपर देवगडचे. प्रॉपर देवगड. अच्छा. आणि आपल्याकडनं जर आंबा मागवायचा असेल तर दादा आपला नंबर आपण सांगाल? हो. हा बोला नंबर आपला. 72 49 30 70 46. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अस्सल देवगडचा हापूस आंबा दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन. जय कोकण.